पुण्यामध्ये कुठे कुठे पूरस्थिती निर्माण झालेली होती ते आपण पाहूया। पुण्यातील लवासा परिसरामध्ये सर्वाधिक 417 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नद्यांना पूर। पुण्याच्या लवासा सिटी परिसरामध्ये दरड कोसळल्याची घटना, 3 घरांचं नुकसान झालं असून 3 जण अडकल्याची माहिती। घटनास्थळी एनडीआरएफची टीम। पुण्यामधल्या चरोली गावातील पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। कारमध्ये अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश। मावळ आणि मुळशीमधील पर्यटन स्थळांवर 4 दिवस बंदी। तामिणी परिसरामध्ये 556 मिलीमीटर पावसाची नोंद। सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटन स्थळांवर बंदीचा निर्णय। पिंपरी चिंचवड शहरामधील काही भागामध्ये पवना नदीचं पाणी। पवना धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर। पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली। तब्बल 18 वर्षांनी भीषण परिस्थिती। विक्रमी पावसामुळे नदी नाले एकत्र झाल्याचं चित्र। पुण्यातील एकता नगर सिंहगड रोडवरील सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी। द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, श्याम सुंदर या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये वाहनं पाण्याखाली बुडाली। दमदार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा 67% वर। पवना नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस। भाटघर धरण 67% भरलं। पावसाचा जोर कायम राहिला तर पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये धरण 100% भरण्याची शक्यता।